या सेट या पाहुणे जे आले या तुमचे आमचा राष्ट्रवादी मुंडे साहेबांतर्फे धनंजय मुंडे साहेबांचा विजय असो, मुंडे साहेबांचा विजय असो। पंकजा ताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ अमर रहे, अमर रहे मुंडे साहेब, अमर रहे, अमर रहे, अमर रहे मुंडे साहेब, अमर रहे। पंकजा ताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। धनंजय मुंडे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हम तुम्हारे साथ हैं। धनंजय मुंडे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अमर रहे मुंडे साहब, अमर रहे। पंकजा ताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पंकजा ताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। लोक नेते गोपीनाथ मुंडे साहेब जनसेवा पॅनलचा विजय असो, धनंजय मुंडे साहेबांचा मुंडे साहेब जनसेवा पॅनलचा विजय असो। अमर रहे, अमर रहे मुंडे साहेब, अमर रहे, अमर रहे, अमर रहे मुंडे साहेब, अमर रहे। पंकजा ताई तुम आगे बढ़ो, हम निकाल लागलेला आहे आणि पुढचा पण निकाल असाच लागण्याची शक्यता आहे। शरद पवार गटाचे या निवडणुकीमध्ये रस्सीखेच बिलकुल नव्हती। 3 डिपॉझिट जप्त झाले त्यांच्या उमेदवारांचं। 3 उमेदवार त्यांनी फक्त त्यांना उमेदवार सुद्धा मिळाले नाहीत, फक्त 3 उमेदवार उभा केले आणि म्हणजे एकतर बँकेचा खर्च झाला आणि जनतेला त्रास झाला सगळ्यांना आणि त्यांनी निवडणूक लादली। त्यांनी संगणक बँकेच्या पहिल्याच निवडणुकीमध्ये दोघे मुंडे बहीण भाऊ एकत्र पाहायला मिळाले होते। कसं चित्र राहिलं, कसं राहिलं खेळीमेळीचं? हा, खेळीमेळीचे वातावरण होते, दोघं असल्यामुळे तर आणखी फरक पडला। सोपी निवडणूक झाली। या निवडणुकीत राजाभाऊ फड यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवून आव्हान दिलं होतं, पण मात्र या ठिकाणी पराभूत व्हायचं पाहिजे। हो, डिपॉझिट जप्त झालं ना, राजाभाऊ फडचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे। किती मतं मिळाली ते तुमच्या उमेदवारांना? आमच्या उमेदवाराला 14,312 मतं मिळाली तर आणि समोरच्या उमेदवाराला 1407 मतं मिळाली। 16,287 पैकी।